ठेव वाट चुकलीस माय. पायाखालची जमीन सरकायला लागलीये आणि तू पळतीयस. तुझा लय जुना घोळ आहे ग ऊन सावलीचा. जिला तू सावली समजत होतीस ते लटकवून निघलंय बघ. आणि ज्या उन्हाला तू ऊन समजून त्यापासून लांब पळत होतीस ती थंडगार सावली होती बघ. वा, तुम्ही शिकवतात म्हणजे तुम्ही साध्या सुध्या काकू नाहीयेत, टीचर पण आहात. हो, मी टीचर पण आहे. आणि आता माझा क्लास सुरू होणार आहे. सगळे मुलं गाणं शिकायला येणार आहेत. मला पण गाणं खूप आवडतं, पण मला घरी काय झालं? काय नाही. बरं, तुला गाणं आवडतं ना? या ऊन सावलीच्या खेळात तू पुरती गुंतून गेलीस बघ. जे तुला दिसत होतं ते सगळं खोटं होतं आणि जे खरं होतं ते तुला कधी दिसलंच नाही. तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाही. कसं कळणार? तुझ्या पदरात लक्ष्मीचं दान अंबाबाईनं भरभरून टाकलं होतं, पण तुझ्या पदराला गळती लागली माय. आई, काय बोलतायत हे? तुझ्या समोर सगळं आहे पण ते तुला दिसत नाही. अशी केविलवाणी गत झाली आहे बघ तुझी. बाळा, आता सावकाश या तानपुऱ्यावर तुझे सूर लाव. बघूया तुझे सूर कुठे लागतो ते. चालेल. डोलारा मोठा उभा केलाय पण कधी पण ढासळू शकतो. बास झाला. खूप बोललात तुम्ही. हे असं खोटं खोटं भविष्य वर्तवून आम्हाला घाबरवायचा प्रयत्न करू नका. मागे वळून बघू नकोस माय. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या भूतकाळाची चक्र आता फिरायला लागली आहेत. तू जो तुझा काळ गाडून टाकला होतास तोच काळ आता जिवंत होऊन तुझ्या पुढे उभा ठाकणार आहे. सावलीपासून पारखं झालेलं ऊन पुन्हा सावलीत येणार आहे. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. तयारी नाही, तालीम नाही, पण तरीही तिच्या सुरांवरची पकड जबरदस्त आहे. हिने जर योग्य शिक्षण घेतलं ना तर गाण्यात नक्कीच भरारी घेईल. काकू, अगं गाणं गाणं. हो, माझे शब्द काळजावर कोरून ठेव माय. ज्यांना तू दूर केलंस त्याचा खेळ चालू झाला आहे. ऊन आणि सावली एकत्र झाली आहे. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. 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 रखुमाई होनिया, रखुमाई होनिया. रखुमाई होनिया, रखुमाई होनिया.
मन उभे विटेवरी मन उभे विटेवरी माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी. ती परत येणार आहे. अंबाबाईचा तसा कौलच आहे. ती पुन्हा तुझ्या उंबरठ्यावर उभी ठाकणार आहे. कोण येणार आहे परत? स्पष्टपणे का ते सांगा, कोण येणार आहे परत? अगं माय, जिला अंधार समजून तू भिंतीआड दडवून ठेवलंस, तीच तुझा उजेड होऊन येणार आहे. या ऊन सावलीच्या खेळाची खरी राणी, जिला तू तुझ्या कुळाचं दुर्भाग्य समजलीस, या घराचा श्राप समजलीस, तीच तुझं भाग्य बनून पुन्हा तुझ्या उंबरठ्यात उभी ठाकणार आहे. अंबाबाईचा उदो 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 ग अंबे उदो उदो. आलात तुम्ही? या बसा, इथे बसा. बाळा इथे ये. काकू किती मस्त गाता तुम्ही. तुमचा आवाज मला ओळखीचा वाटतो. असं वाटतं मी रोज ऐकते. अगं खूप गायकांचे आवाज सारखेच वाटतात म्हणून वाटत असेल तुला. मला तुमचं गाणं आणि तुम्ही दोन्ही खूप खूप आवडलात. मलाही तुझं गाणं आणि तू खूप 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 आवडलीस. तू माझ्या लक्षात होतं तुझी उधारी द्यायची राहिली असते म्हणून. अगं मी तुला तिकडे शोधत बसलो आणि तू माझी उधारी वसूल करायला थेट माझ्याच घरी आलीस की ग. अबीर, तू हिला ओळखतोस? हो की गाई? अच्छा, ही तीच मुलगी आहे ना जिच्याबद्दल तू मला सांगत होतास? ही तीच पैज लावणारी मुलगी असते बघ. हे बघ, मी आता आयसे मानले. आता तुझी उधारी पूर्ण होत असते बघ. चल आता आपण खाऊन घेऊया. चल आज जाऊन खा. हो हो, आता जाऊन खात असतो. जर तिथं बसून खाल्लं तर आज सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत असतं ना. मग हे गाणार कसे? डॅम्बिस मुलगा आहे. चला आपण सुरुवात करूया.